भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई भीमाई, माता सावित्रीमाई, सर्व महामानव महामातांना त्रिवार अभिवादन. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. वर्षावासाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पुन्हा एकदा सर्वांना जय भीम. 13 तारखेला आपला वर्षावास आरंभ झालेला आहे. आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा पण या वेळामध्ये संपन्न केलेली आहे. आपल्या प्रबुद्ध धर्मादेवा बहुजन हिताय संघ आणि बहुजन हिताय महिला संघ आणि ग्रंथालय याच्यातर्फे आपण वर्षावास प्रवचन मालिका सुरू करत आहोत. सर्वांचं यामध्ये सहभाग असलेल्या आणि सर्व सभासदांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करते आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अवतार साहेब यांना विनंती करते की त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे. महामानवातील अभिवादन. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आज आपल्या विहारामध्ये आपण वर्षावास प्रवचन मालिका सुरू करीत आहोत आणि त्याचं पहिलं पुष्प आपल्या संघाचे सचिव विजय नागले सादर करीत आहेत. तेव्हा मी त्यांना सांगतो त्यांनी भूमिका. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष इथे स्थानापन्न झालेले आहेत तर त्यांनी टाळ्या वाजवायच्या. खरं तर आपला हा कार्यक्रम प्रत्येक वेळेचा संपन्न होण्यासाठी चांगल्या नेतृत्वाची गरज असते. असं चांगलं नेतृत्व आपल्या या संघाला लाभलेलं आहे ते म्हणजे अवतार साहेब. आणि खरोखरच त्यांच्यामुळेच आपण महिलासुद्धा या ठिकाणी चांगला कार्यक्रम संपन्न करू शकतात. सर्व बंधूंचं आम्हाला मुलाचं सहकार्य असतं आणि त्यामुळे सगळे कार्यक्रम आपण चांगले करू शकतो. त्याचं सगळं श्रेय आपल्या बंधूंना जातं. त्यांच्यासाठी पुन्हा एकदा आपण टाळ्या वाजवू. यानंतर आपल्या या कार्यक्रमाचे वक्ते नागले सर यांनीही या ठिकाणी स्थानापन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करते. कुठलाही विषय दिला तरी ते कधीही नाही म्हणत नाही आणि त्यांची कायम अभ्यास करण्याची वृत्ती आहे. ते शिक्षक आहेत. शिक्षक हा अगोदर विद्यार्थी असतो आणि नंतरच तो खऱ्या अर्थाने शिकवू शकतो. तसं कायम विद्यार्थी दशेत राहणारे आपले नागरे सर यांना विनंती करते की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं. त्याचबरोबर प्रत्येक इमारतीचा पाया हा जर भक्कम असेल तर किती मोठी इमारत आपण त्याच्यावर बांधू शकतो. तसं आपल्याला भक्कम नेतृत्व लाभलेले आपले संस्थापक अध्यक्ष साळवे साहेब यांना देखील विनंती करते की त्यांनीही आपलं स्थान या ठिकाणी ग्रहण करावं. आपण या ठिकाणी जे आहोत खऱ्या अर्थाने त्याचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बाबासाहेबांनी आपल्याला खऱ्या अर्थाने या दलदलीतून बाहेर काढलं आणि बौद्ध धर्म हा आपल्याला दिला आणि या धर्मामध्ये खऱ्या अर्थाने ज्याला आपण म्हणतो की सुखाची गुरुकिल्ली आहे. गुरुकिल्ली आपल्याला त्यांनी दिलेली आहे आणि त्यामुळेच आपण हे सगळे कार्यक्रम या ठिकाणी आपल्या प्रबोधनासाठी आपल्या विकासासाठी आपल्या प्रगतीसाठी आपण करत असतो. बाबासाहेबांबद्दल थोडेसे चालवले. सागराचे वादळ तू सूर्याचा कल्लोळ तू. सागराचे वादळ तू सूर्याचा कल्लोळ तू. सामर्थ्याचा हिमालय तू ज्ञानाचा प्रज्ञावंत तू. सामर्थ्याचा हिमालय तू ज्ञानाचा प्रज्ञावंत तू. आमच्या हृदयाचा श्वास तू. आमच्या युगाची पहाट तू. आमच्या युगाची पहाट तू. असं बाबासाहेबांनी आपल्या
आणि त्याचं आपण धम्माचं आचरण करून आपलं जीवन प्रकाशमान करणार आहोत. आजचा जो विषय आहे हा विषय आहे पंचशील ध्वजाचं महत्त्व. त्याबद्दल मी जास्त सांगणार नाही कारण सगळं आपल्याला नाखले सर सांगणार आहे. परंतु या पंचशील ध्वजाबद्दल फक्त एक ओळ मी म्हणू इच्छिते. आन बाण और शान, आन बाण और शान, यही है पंचशील ध्वज की पहचान. आन बाण और शान, यही है पंचशील ध्वज की पहचान. आपल्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये जयंती असेल, बाबासाहेबांची जयंती असेल, बुद्धांची जयंती असेल, पौर्णिमा असेल, काही ठिकाणी काही शहरांमध्ये पंचशील ध्वज हा ज्याच्या घरावर आहे ते आपलं घर आहे हे ओळखायला औरंगाबादमध्ये जर आपण गेलो तर बहुतेकांच्या घरी निळा ध्वज आणि पंचशील ध्वज आपल्याला बघायला मिळेल. तर आपणही या वर्षावासाच्या कार्यकाळामध्ये किंवा यापुढेही जेव्हा जयंती असेल तेव्हा धम्मचक्र प्रवर्तन दिन असेल तेव्हा आपल्या घरावर हा पंचशील ध्वज कायम फडकवावा किंवा लावावा. आपल्या घरातही त्याचं बुद्धांच्या मूर्तीजवळ त्याचं ध्वज ठेवावा असं विनंती करते. आणि यानंतर आपले जे वक्ते आहेत खरंच खूप अभ्यासू आहेत आणि या त्यांच्या अभ्यासातून आपल्याला पंचशील ध्वजाची माहिती मिळेल. तर त्यांना मी विनंती करते त्या अगोदर पोपट मोरे साहेब यांना विनंती करते की त्यांनी सादर करा. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच प्रज्ञाश्रम क्रांतिकारक महात्मा ज्योतिबा फुले या आदर्श महामानवांच्या पवित्र स्मृतींना विचारांना अभिवादन करून आज या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व धर्म बांधव, उपासक उपासिका, तसेच आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेब, अवतरे साहेब, साळवे साहेब, तसेच गोष्टे नागरिक गोष्टी, तसेच सूत्रसंचालन आपले करणारे ताई यांना सर्वांना मैत्रीपूर्ण जय हिंद. आणि आज या ठिकाणी मला गीत गाण्याची संधी दिलेली आहे. तरी माझी 2-3 तब्येत बरी नसल्यामुळं काल मला साहेबांचा फोन आला गीत तयार करायचं, ते मला जमलं नाही म्हणून ते या कार्यक्रमाला शूट होईल असं मी गीत गात आहे. भीमजी ने दो राह दिखाई, भीमजी ने दो राह दिखाई, हम सब चलने वाले, कोई संग चलेंगे चलेंगे, कोई संग चलेंगे चलेंगे. भीमजी ने दो राह दिखाई, भीमजी ने दो राह दिखाई, हम सब चलने वाले, कोई संग चलेंगे चलेंगे, कोई संग चलेंगे चलेंगे, ओ कोई संग चलेंगे चलेंगे. अशोक राज के चक्र बीच में लहरे तिरंगा प्यारा, लहरे तिरंगा प्यारा, कानून का लड़ाई पर उसका ही सिक्का मारा, उसका ही सिक्का मारा. जियो और जियो रहेगी सबको हमारा नारा, सबको हमारा नारा. पंचशील के आधार पर ले चले कारभार सारा, चलिए कारभार सारा. अरे आज नहीं तो करे सारे, आज नहीं तो करे सारे, होने होने वाले डाली के गले में गले, डाली के गले में गले, ओ डाली के गले में गले. कलिंग देश की होली लगाई लाखों करोड़ों मारा, लाखों करोड़ों मारा. मानवता होली लगे है कोई असवन की धारा, कोई असवन की धारा. जीत हुई पर अशोक बोला सचमुच आज मैं हारा, सचमुच आज मैं हारा. अरे गौतम जी को पैदल हम तो, गौतम जी को पैदल हम तो कभी न भूलने वाले. कोई सूरज ढले ना ढले, कोई सूरज ढले ना ढले, हो कोई सूरज ढले ना ढले, कोई सूरज ढले ना ढले. भीमजी ने दो राह दिखाई, भीमजी
मोरे दादांसाठी पुन्हा एकदा जोरात टाळ्या वाजवा, कारण त्यांची तब्येत बरी नसताना देखील त्यांनी खूप असं सुंदर गीत या ठिकाणी सादर केलेलं आहे. खरोखरच तथागतांनी आपल्याला सुखाचा कल्याणाचा मार्ग दिला नसता आणि बाबासाहेबांनी शिक्षण घेतलं नसतं तर हा धम्म आपल्याला कळला नसता. बाबासाहेबांनी खूप मोठा अभ्यास करून, खूप कष्ट घेऊन, सर्व धर्माचा अभ्यास करून आपल्याला हा बौद्ध धर्म दिलेला आहे. आणि आषाढ पौर्णिमेलाच तथागतांनी पहिलं धम्मचक्र प्रवर्तन झालेलं आहे. या निमित्ताने आपल्या बौद्ध साहित्यामध्ये असलेल्या ज्या ज्या सगळ्यात चांगल्या गोष्टी आहेत सगळ्यांचा आपण या ठिकाणी आपल्याला घेता येत नाही, परंतु काही असे निवडक विषय आपण घेणार आहोत. तर त्यातीलच आजचा हा पंचशील ध्वज आपण आपल्या विहाराच्या पुढे नेहमी फडकावलेला असतो, परंतु त्या रंगांचं महत्त्व किंवा त्या ध्वजाची सुरुवात कधी झाली, कुठे झाली, कशी झाली, कोणी केली आणि प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक देशामध्ये असलेला हा जो ध्वज आहे तर त्याच्यामध्ये थोडा थोडा बदल कसा झालेला आहे किंवा केलेला आहे आणि सर्वानुमते पुन्हा हा जो ध्वज, त्याचे रंग हे कसे ठरले याचा संपूर्ण इतिहास हा आपल्याला आपल्या वक्तव्यातून नागलेसर करते. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपलं भाषण सुरू करा. भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस विवाह वंदन करून आदरणीय खांदेकर यांना विवाह वंदन करून आज विचार मंचावर संस्थापक अध्यक्ष आदरणीय साहेब तसेच संघाचे अध्यक्ष आयुष्मान अशोक अवतरे साहेब तसेच महिला संघाच्या अध्यक्षा दादाताई गरडी तसेच ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रकाश बगाडे साहेब तसेच माझे सर्व बंधू आणि भगिनी उपासक उपासिका यांना माझा सप्रेम सस्नेहपूर्ण जय. सर्वप्रथम मी संघाचे आभार मानतो की त्यांनी आज मला जे प्रवचन मालिकेतलं पहिलं पुष्प आहे पंचशील ध्वज हा विषय दिला आणि त्या विषयाला मी आपल्याकडे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मी तसा एवढा वक्ता किंवा प्रवचनकार नाही आणि आपल्या मध्ये लहान आपल्या आशीर्वादाने आपल्या संस्कारामध्ये या विहाराच्या संस्कारामध्ये वाढत आहे आणि त्यावर आपल्या सर्वांनी हा विश्वास दाखवला आणि मला बोलण्याची इथे संधी दिली त्याबद्दल मी आयोजकाचे आभारी आहे. आजचा विषय पुष्प पहिली पंचशील ध्वज. तसं हा पंचशील ध्वज नुकताच महिला संघाच्या अध्यक्ष आणि यांच्या सूत्रसंचालनकर्त्या लताताई गवळी आपल्याला त्याचा आढावा दिलाच आहे की ह्या ध्वजाची सुरुवात कशी झाली, याचा इतिहास काय आहे आणि याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे त्याबद्दल मी माझ्यापर्यंत प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. पंचशील ध्वज तसेच त्याला धम्मध्वजाची पण दिली आहे आणि यामध्ये जे 5 रंग आहेत त्यामध्ये क्रमाने डाव्या साईडला उजव्या साईडला निळा, पिवळा, लाल, पांढरा, केसरी आणि त्याच्यासोबतच जी आडवी पट्टी आहे त्यामध्ये ह्या 5 रंगाचा समावेश केलेला आहे आणि
हा ध्वज 50 सेंटीमीटर बाय 70 सेंटीमीटर असा बनवलेला आहे. बौद्ध धर्मामध्ये प्रतीकाचे फार महत्व आहे. जसं आपल्या देशाचा तिरंगा आहे आणि प्रत्येक कम्युनिटीची जे आधारशिला आहे आणि त्याची जी ओळख आहे त्याच्यासाठी एक ओळख म्हणून पाहिजे आणि त्याच्यासाठी पंचशील ध्वजाची निर्मिती झालेली आहे. तसं बौद्ध धर्मामध्ये जसं प्रतीकाचं फार महत्व आहे आणि त्यामध्ये जसं हत्ती आहे तर हे तथागताच्या जन्माचं प्रतीक आहे. घोडा आहे तो विश्वकर्माचं प्रतीक आहे. सिंह आहे तो शाक्य प्रतीक आहे आणि जे बैल आहे ते या शाक्य वंशाचे प्रतीक आहे. सिंह शाक्य तर या प्रत्येक प्रतीकासोबतच त्याच्या मागे जी पार्श्वभूमी आहे आणि त्या पार्श्वभूमी सोबतच हा कसा कसा घडलेला आहे आणि त्याच्यामध्ये किती लोकांचे अथक परिश्रम आहे हे आपल्याला माहीत असणं फार आवश्यक आहे. कारण का प्रत्येक वेळेला समाजातील जे संत महात्मे होऊन गेले आणि ज्यांनी आपला मार्गदर्शन केलं त्यांनी आपल्या जीवनात संघर्ष करून आपल्याला आज आपण बघतोय की आपल्याला आज या अवस्थेमध्ये जी सुखशांती लाभत आहे ती त्यांच्या अथक परिश्रमामधूनच लाभत आहे. त्रिपिटकामध्ये असं नमूद आहे की भगवान गौतम बुद्ध जेव्हा त्यांनी 6 वर्ष कठोर परिश्रम घेतले आणि ध्यानाचं सराव केला आणि त्यांच्यासोबत जे 5 त्यांचे मित्र पण होते तर जेव्हा भगवान गौतम बुद्ध आपल्या बुद्धत्वाच्या चरणसीमेवर होते तर तेव्हा त्यांच्या शरीरातून या 5 प्रकारच्या आभा निदानी त्यांना जाणवलं. त्यामध्ये निळा, पिवळा, लाल, पांढरा, केसरी आणि हेच रंग आपल्या पंचशील ध्वजामध्ये असावे. तसा हा दिवस धम्मध्वज म्हणून 8 जानेवारीला आपण साजरा करतो. सर्वप्रथम श्रीलंकेचे भिक्खू जे मोहतीमध्ये गुणानंद आहे त्यांनी सर्वप्रथम बौद्ध धर्माच्या ध्वजाची संकल्पना मांडली. कारण त्यांनी जेव्हा बघितलं की प्रत्येक देशामधला हा याचा वेगवेगळा झेंडा आहे आणि वेगवेगळ्या झेंड्यामध्ये त्यांचे वेगवेगळे कलर आहे, रंग आहे आणि प्रत्येक रंग हा वेगवेगळ्या प्रकारची त्याची आभा आहे, त्याचं महत्व आहे. जपानचा ध्वज वेगळा, मलेशिया, थायलंड, जेवढे पण श्रीलंका, जेवढे पण बौद्ध राष्ट्र आहे त्या प्रत्येकाचा ध्वज हा वेगवेगळा आहे. म्हणून त्यांना जे जाणवलं, जे श्रीलंकेचे भिक्खू होते मोहतीवरती गुणानंद, त्यांना जे त्यांनी विचारलं होतं की भगवान गौतम बुद्धाच्या शरीरातून जी आभा निघत होती त्याचा याच्यामध्ये समावेश असायला पाहिजे आणि त्यांनी तशा पद्धतीचा एक ध्वज बनवला आणि तो आपल्या विहारावर त्यांनी लावला. परंतु त्यांना जागतिक मान्यता काही मिळाली नाही. तेव्हा जे अमेरिकेचे कर्नल हेनरी स्टील एल्कोट हे तसे ख्रिश्चन धर्म प्रसारक होते, ते सैनिक होते, सैनिक अधिकारी होते, पत्रकारही होते आणि वकीलही होते. तर जेव्हा त्यांना माहिती पडलं की जे
भिक्खू आहेत मूर्तिवते गुणानंद यांनी श्रीलंकेमध्ये जेव्हा एक पराक्रम झाला तेव्हा त्याच्यावर जे भंते होते यांच्या नेतृत्वावर ते विजय मिळवू शकले नाही आणि ही बातमी जगभर पोहोचली. तेव्हा कर्नल हेनरी स्टील एल्कोट हे त्यांच्या सानिध्यात गेले आणि त्यांनी जेव्हा बुद्ध धर्माचा अभ्यास केला तेव्हा त्यांना बुद्ध धर्मामध्ये ज्या गोडी आहे, जे जीवन जगण्याचं सार आहे आणि त्याच्यामुळे ते एवढे प्रभावित झाले की त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. तिथे दीक्षा घेतली त्यांनी आणि बौद्ध धर्म स्वीकारला. आणि त्यानंतर त्यांनी पण बघितलं की जे मूर्तिवंते गुणानंद आहे जे भिक्षू त्यांनी जो ध्वज बनवला आहे तो ध्वज काही त्यांना व्यवस्थित वाटला नाही आणि तेव्हा त्यांनी त्यांच्याशी विचारविमर्श केला. तर भंते गुणानंद यांनी त्यांना कल्पना दिली की ठीक आहे, तुम्ही जर हा ध्वज बनवू इच्छित आहे, परंतु ह्याच्यामध्ये एवढं लक्ष ठेवा की जे त्रिपिटकामध्ये आपल्याला माहिती पडते की भगवान गौतम बुद्धाच्या जेव्हा ते बुद्धत्व प्राप्त केलं त्यांनी त्याच्या आभेमधून त्याच्या शरीरामधून हे जे रंग निघाले त्यांनी बघितले तर त्याचा याच्यामध्ये पक्का समावेश असायला पाहिजे. आणि तेव्हा त्यांनी अशा पद्धतीचा झेंडा बनवला ज्याच्यामध्ये हे पाचही रंग शामिल आहे. त्याच्यासाठी कर्नल हेनरी स्टील एल्कोटच्या नावाने श्रीलंकेमध्ये डाकटिकीट सुद्धा प्रसारित करण्यात आली. तसंच श्रीलंकेमध्ये जे बुद्ध धर्माचं पुनर्जीवनाचं जवळपास या कर्नल एल्कोटने केलं आणि त्यांनी सन 1885 मध्ये संयुक्त कमिटीमध्ये सल्लागार म्हणून त्यांनी काम केलं. आणि श्रीलंकेमध्ये जेव्हा बुद्ध जयंती येते श्रीलंकेमध्ये तेव्हा त्या बुद्ध जयंतीच्या दिवशी सरकारी सुट्टीला मान्यता द्यावी आणि त्याच्यासाठी त्या व्यतिरिक्त त्यांनी फार संघर्ष केला आणि त्यावेळेला 3 महाविद्यालय आणि 205 बुद्धिस्ट स्कूल यांना पण मान्यता मिळाली आणि त्यामध्ये 177 स्कूल जे आहे त्यांना शासकीय अनुदान मिळालं. त्यांना श्रीलंका सरकारकडून शासकीय अनुदान सुद्धा मिळालं. तर त्यासाठी श्रीलंका सरकारने कोलंबो आणि गॅले येथे कर्नल ऑल्कोट यांची भव्य मूर्ती सुद्धा स्थापन केली आणि मुख्य रस्त्यांना त्याचे नाव दिले. तसं बघता ध्वज मूलतः ह्याची रचना इसवी सन 1885 मध्ये कोलंबो श्रीलंकेमध्ये जे समिती स्थापन केली होती 1985 मध्ये जे कोलंबोमध्ये श्रीलंकेच्या जे समिती स्थापन केली त्या ध्वजाचे जे अध्यक्ष होते ते पूज्य हिक्कादवे सुमंगलम थेरा आणि त्याच्यामध्ये जे सदस्य होते ते पूज्य मिगवेत्तेवे गुणानंद थेरा, डोनाल्ड डॉन कोरोलिस हेवा विधारणा, अंद्रिस बायर धम्मगुणवर्धना, चार्ल्स ए डी सिल्वा, पीटर डी अब्रे, विलियम एल फर्नांडिस, एम एस फर्नांडिस तसेच सचिव कार्लिस पूजिता गुणवर्धने ही जे 1985 मध्ये या ध्वजासाठी जी समिती स्थापन केली होती त्याच्यामध्ये हे सदस्य होते. बौद्ध ध्वजा
28 मे 1885 रोजी वैशाख पौर्णिमा जे बुद्ध जयंती या सणाच्या दिवशी आणि त्या दिवशी जसं आपल्या भारतावर ब्रिटिशांचं राज होतं तसंच श्रीलंकेमध्ये सुद्धा त्यांचं राज्य होतं आणि त्या दिवशी ब्रिटिश आणि या दिवशी सुट्टीची घोषणा केली. आता सर्वप्रथम आपण बघू की आपल्या या पंचशील ध्वजेमध्ये जे रंग आहे त्याचं काय महत्त्व आहे. तर यामध्ये सर्वप्रथम आपल्याला बघायला मिळते निळा रंग. निळा रंग हा प्रेमळ वृत्ती, दयाळूपणा, शांती आणि वैश्विक करुणा याचं प्रतीक आहे. आपण बघतो पूर्ण संसार हे निळ्या आकाशाने व्याप्त आहे आणि ते सर्वांना सारखंच छाया देते. कुठेही सुद्धा ते भेद करत नाही. त्यावर आपले जलचर प्राणी असेल, भूचर प्राणी असेल, खेचर प्राणी असेल, म्हणजे जे पाण्यामध्ये राहतात, जमिनीवर राहतात, आकाशात उडतात आणि ते निपक्षपणे सर्वांवर एकसारखंच प्रेम करते. तर हा असा विशाल रंग निळा रंग आहे. याची प्रचिती आपल्याला आपल्या ध्वजामध्ये बघायला मिळते. त्यानंतर पिवळा रंग. पिवळा रंग हा आपण बघतो भगवान बुद्धाच्या शरीराला आपल्या विहारामध्ये सुद्धा पिवळ्या रंगाचं धारण केलेलं आहे. तर हा रंग आहे मध्यम मार्ग. म्हणजे कुठल्याही गोष्टीच्या एकदम टोकाला जायचं नाही. निश्चल शांतता आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचं जसं भगवंतांनी मध्यम मार्ग स्वीकारला जेव्हा त्यांनी अथक असं परिश्रम घेतले, आपल्या शरीराची काळी न काळी होता त्यांनी तेवढ्यापर्यंत ध्यान केलं आणि जेव्हा त्या अथक परिश्रमात त्यांना काय आढळलं की जेव्हा ते आपल्या पोटाला बघायचे बरोबर तर तेव्हा त्यांना पाठीचा कणा लागायचा आणि जेव्हा पाठ बघायचे तेव्हा त्यांना पोटाच्या ह्या बरगड्या लागायच्या. तर अशा पद्धतीनं त्यांची अवस्था झाली आणि तेव्हा त्यांनी जाणून घेतलं की हा काही मार्ग असू शकत नाही आणि जर माझा हा देहच राहिला नाही तर मी सत्याचं कसं शोधेन आणि अजूनपर्यंत मला काही ओळख करता नाही. तर त्याच्यासाठी मग त्यांनी आपल्याला माहितीच आहे की सुजाताने दिलेले एक प्राशन करून त्यानंतर जेव्हा त्यांना प्रत्येक परत ऊर्जा मिळाली आणि त्यांनी नव्याने आपल्या ध्यान साधनेला सुरुवात केली. तर अशा प्रकारचा हा पिवळा रंग. त्यानंतर आहे याच्यामध्ये लाल रंग. लाल रंग आहे शहाणपणा, सदाचार, संपन्नता, गतिशीलता, प्रतिष्ठा, समाजदारी याचं द्योतक आहे. आणि हा लाल रंग यशसिद्धी, तुमच्या यशाची सिद्धी आणि हा यशसिद्धी हा जे महारेजिमेंट आहे, आपली महारेजिमेंट आहे त्याचं स्लोगन पण आहे यशसिद्धी. त्यानंतर आहे पांढरा रंग. पांढरा रंग जसं बघतो की आपल्याला पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा धम्मदिशा दिली तेव्हा त्यांनी प्रश्न सांगितलं की सर्वांनी पांढरे कपडे घाल आणि त्याच्यामध्ये जी निर्मळता आहे, शुद्धता आहे, स्वच्छता आहे हे आपल्याला जाणवतं. आणि पांढरा रंग एक असा रंग आहे की ज्याच्यामध्ये हे सर्व रंग आपल्याला बघायला मिळतात. पांढऱ्या रंगामध्ये सर्व रंग सामील होतात आणि हे सर्व रंग तो आपल्यामध्ये सामावून घेतो आणि हे पवित्रतेचं प्रतीक आहे. तसेच केसरी रंग. केसरी रंग हे त्यागाचं प्रतीक आहे. आपण बघतोय की आपल्या जे आदरणीय भंतीजी आहे आणि
भगवान गौतम बुद्धाचा जो संघ आहे तर त्यांच्या जे जीवन आहे ते काश्यावर तर त्यावेळेला जीवन कशा पद्धतीने तयार करायचे, जो कापड वगैरे मिळायचा त्याच्यावर जे पाला पाचोळ्या झाडं फुलं वगैरे हे एकत्र करून त्याला कुठल्या पात्रामध्ये करून त्याच्यामध्ये त्याला कपड्याला मुरून ठेवायचे आणि तो जशा पद्धतीचा रंग यायचा त्याच्यावर तर तो असाचा आपला काश्यावस्त्राचा रंग. तर अशा प्रकारे हे जे 5 रंग आहे हे आपल्या पंचशील ध्वजेमध्ये आपल्याला दिसून येतात आणि याच्यासोबतच हे 5ही रंग एका सुद्धतेमध्ये जी छोटी पट्टी आहे त्याच्यामध्ये निळा पिवळा लाल पांढरा केसरी हे सर्वांचं शामिल केलेला आहे. तो एकत्र म्हणजे सर्व हे जेवढे गुण सांगितले आहे सर्व एका ठिकाणी बांधून ठेवले गेलेले आहे आणि त्याचंच हे प्रतीक आहे की कशा कशा पद्धतीनं आपला जो पंचशील ध्वज आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे जरी असून त्याच्यामध्ये जे सांगितलेलं जे सत्व आहे ते आपल्याला यामार्फत माहिती मिळते. जेव्हा कर्नल अँडी स्टील ऑलपोर्ट यांनी जे थोडी त्याच्यामध्ये जे ध्वज होता त्याच्यामध्ये थोडी सुधारणा सांगितली होती आणि ते इसवी सन 1889 मध्ये आणि त्याच्यानंतर जे जपानचे अंगारिका धम्मपाल आहे आणि कर्नल ऑलपोर्ट यांनी तो म्यानमारचे जे सम्राट आहे त्यांच्या सुपूर्द केला. कारण का तेव्हा फक्त आपला भारत देशच नाही श्रीलंका नाही तर आपण बघतोय की जे बौद्ध धर्माचे जिथे बौद्ध धर्म आहे ते सर्व देश एकत्र येऊन जागतिक बौद्ध परिषद ही भरवण्यात आली होती आणि ते 1952 मध्ये. तसेच जे प्रोफेसर डॉक्टर जे.पी. मलालशेखर आहे ते पाली भाषेचे फार अभ्यासक होते आणि त्यांनी पाली भाषेचा प्रचार आणि प्रसार कारण आपलं पूर्ण त्रिपिटक हे पाली भाषेमध्ये आहे आणि कालावधीनंतर सर्व साहित्यामध्ये जर्मनी आहे, जर्मनीमध्ये इंग्लंड आहे, अमेरिकेमध्ये आहे तर भारतापेक्षा कितीतरी जास्त पटीनं जे पाली भाषेचं साहित्य आहे ते जास्तीत जास्त प्रसारित झालं ते जर्मनीमध्ये आणि त्यानंतर इंग्लंडमध्ये अमेरिकेमध्ये. आणि आज आपण बघतो की पाली भाषेचं जे महत्त्व आहे आणि पाली भाषेचा प्रचार प्रसार व्हायला पाहिजे. ज्या पद्धतीनं हा दुसऱ्या देशामध्ये झाला आणि त्याचं साहित्याचं जे लिखाण झालं आहे संशोधन झालं आहे तशा पद्धतीचं भारतात झालेलं नाही. याला बऱ्याचशा गोष्टी कारणीभूत आहे आणि खरंच जेव्हा आम्ही पाली विभागामध्ये आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये पुणे युनिव्हर्सिटीमध्ये पुणे युनिव्हर्सिटीमध्ये जेव्हा पाली विभागामध्ये जातो तर तेव्हा आम्हाला कळतं की बाबा आपण अजूनपर्यंत कितीतरी मागे आहोत आणि एक बौद्धधर्मीय म्हणून सुद्धा आपण पाली भाषेचा प्रचार प्रसार करायला पाहिजे. कारण का यामध्ये जे बुद्धाचं तत्वज्ञान आहे अजूनही बराचसा असा भाग आहे की तो आपण अभ्यासाने याला जगासमोर आणू शकतो. तेव्हा जे प्रोफेसर डॉक्टर जे.पी. मलालशेखर आहेत त्यांनी डॉक्टर बाबासाहेबांसोबत पण बऱ्याचशा गोष्टीची चर्चा केली आणि त्यांनी लेखन सुद्धा केले. पालीची डिक्शनरी केली, एन्सायक्लोपीडिया केली आणि वर्ल्ड बुद्धिस्ट फेलोशिपची स्थापना केली. आणि हे संमेलन 1950 मध्ये जे आमंत्रित झालं त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा आमंत्रित केलं गेलं होतं आणि त्यामध्ये 27 बौद्ध देशाचे विद्वान पोहोचले होते. त्याच्यामध्ये थायलंड, बर्मा, श्रीलंका, कंबोडिया, जर्मनी, जपान, अमेरिका अशा वेगवेगळ्या सर्व जवळपास 27 जे बौद्ध राष्ट्र आहेत त्यांचे सदस्य आले होते आणि तेथे
25 मे 1950 मध्ये श्रीलंकेमध्ये यावर चर्चा झाली या पंचशील ध्वजावर आणि त्याला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली. आणि इसवी सन 1952 मध्ये जागतिक बौद्ध परिषदेने हा ध्वज आंतरराष्ट्रीय बौद्ध ध्वज म्हणून स्वीकारला आहे आणि तो आपल्याला आज सगळीकडे बघायला मिळतो. तशाच प्रकारे प्रत्येक जो ध्वज आहे, प्रत्येक देशाचा ध्वज आहे, बहुतांशी हे जे आपले 5 रंग आहे, पंचशील ध्वज आहे, फक्त थोड्याफार अंतराने प्रत्येक देशाची जशी वेगवेगळी आभा आहे तशा पद्धतीने त्याच्यामध्ये निळ्याच्या ठिकाणी गुलाबी रंग आहे, कुठे कथा रंग आहे. तर त्यांची जी परंपरा आहे, जसं भिक्खुनीचा वस्त्राचा रंग ते लाईट गुलाबी आहे, तर तशा पद्धतीची निळी जे स्टेप आहे त्याच्यामध्ये त्यांनी संमेलन केलेलं आहे. आणि अशा प्रकारे आज आपल्याला हा पंचशिलेचा ध्वज आपल्या समोर दिसतो आणि हा ध्वज एक प्रतिष्ठेचं प्रतीक आहे. आपल्या ध्वजामध्ये सुद्धा जसं पंचशिलेच्या ध्वजासोबतच आपण निळा ध्वज फडकवतो बाबासाहेबांचा, हे जे दलित चळवळ आहे, जे आभा आहे, याचं द्योतक म्हणून निळा ध्वज आणि त्याच्यामध्ये अशोक चक्र हे संमिलित केलेलं आहे. आणि पंचशिलेचा ध्वज आपण पाहतो की जे जे बौद्ध स्थळ आहे तिथे हा पंचशिलेचा ध्वज फडकवत असतात आणि एक हा आपल्याला सन्मानाची बाब आहे. आणि त्याच्या मागे कशा कशा पद्धतीनं कुणी कसे कसे कष्ट घेतले हे आपल्याला यामधून माहिती पडते. आणि जसं त्यांनी सांगितलं की जसं आपण औरंगाबाद वगैरे बघतो की प्रत्येक घरावर हे पंचशिलेचा ध्वज वगैरे पण त्यांनी सुशोभित केलेला आहे, म्हणजे हे एक प्रकारचं प्रतीक आहे. आणि अशाच पद्धतीनं आपण या पंचशिलेच्या ध्वजाला नम्र मान देऊन आपल्या जीवनामध्ये जे 5 रंग आहे आणि त्याच्यासोबत जी त्याची परिकल्पना आहे आणि त्याच्या मागचा जो इतिहास आहे आणि त्या रंगाची जी छटा आहे ते प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये उतरवावी अशी मी विनंती करतो. आणि इथेच या पंचशील ध्वजाबद्दल माझ्या शब्दाला विराम देतो. एक पंचशील ध्वजाचं गीत आहे, मी अगदी 2 मिनिट घेऊ शकतो. शांतीचे अग्रदूत भगवान गौतम बुद्धाच्या धर्माची पताका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वप्रथम फडकवली हे सांगायची गरज नाही. आणि म्हणूनच भीम हा तथागताच्या सागरातील माणिक होता. तथागताच्या सागरातला तथागताच्या सागरातला माणिक होऊन गेला. तथागताच्या सागरातला माणिक होऊन गेला. पंचशिलेचा ध्वजा देशी उंच उंच हेलेला. पंचशिलेचा ध्वजा देशी उंच उंच हेलेला. तथागताच्या सागरातला माणिक होऊन गेला. पंचशिलेचा ध्वजा देशी उंच उंच हेलेला. पंचशिलेच्या ध्वजा देशी उंच उंच हेलेला. तथागताच्या सागरात
भारत देशाच्या घटनेला अनुरूप बनविले बुद्धाच्या धम्माचा पाऊस, बुद्धाच्या धम्माचा पाऊस हर्षल सर्वांगवा. पंचशिलेचा ध्वज या देशी उंच उंच ही नेला, पंचशिलेच्या ध्वज या देशी उंच उंच ही नेला. तथागताच्या सागरात्मा अस्पृश्यतेची काळी रेषा लेखणी निमिटविली, अस्पृश्यतेची काळी रेषा लेखणी निमिटविली. धर्मांतराचे घेऊन शस्त्र समानता रुजविली, अस्पृश्यतेची काळी रेषा लेखणी निमिटविली. धर्मांतराचे घेऊन शस्त्र समानता रुजविली. धम्म माणसासाठी आहे, धम्म माणसासाठी आहे नवाचार मांडला. पंचशिलेचा ध्वज या देशी उंच उंच ही नेला, पंचशिलेचा ध्वज या देशी उंच उंच ही नेला. तथागताच्या सागरातला माणिक होऊन गेला. पंचशिलेचा ध्वज या देशी उंच उंच ही नेला, पंचशिलेचा ध्वज या देशी उंच उंच ही नेला. पंचशिलेचा ध्वज या देशी उंच उंच ही नेला. अतिशय सुंदर अशा भाषेमध्ये योग्य वेळेमध्ये पंचशिलाचं महत्त्व काय आहे आणि प्रत्येक देशामधल्या ध्वजामध्ये बदल केलेला आहे काही रंगांमध्ये, तेही त्यांनी अतिशय सविस्तरपणे सांगितलं. आणि पंचशील ध्वज म्हणजे दुसरं काही नसून त्यालाच आपण बौद्ध धर्माचं खरं तत्त्वज्ञान आपल्याला या ध्वजातून दिसतं. बाबासाहेबांनी संविधानात दिलेलं न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हेही या पंचशील ध्वजामध्ये दिसतं. आणि म्हणून पंचशील ध्वजाचं महत्त्व त्यांनी अतिशय खूप छान विश्लेषण करून सांगितलं. त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरात टाळ्या. हे जे रंग आहे निळा, पिवळा, लाल, पांढरा आणि केशरी हे जे रंग आहे त्याची मांडणीसुद्धा त्याच पद्धतीने आपल्या ध्वजामध्ये ती जर वेगळी केली तर तो मान्य होत नाही. आणि जशा आडव्या पट्ट्या आहेत तशा उभ्यासुद्धा बाजूला त्याच्या दिलेल्या आहेत, ते त्याच रंगाने तशाच प्रकारची त्याची पद्धती त्यांनी सांगितलेली आहे. म्हणजे निळ्यापासून सुरुवात करून केशरीपर्यंत ते आलेलं आहे. तर तशाच प्रकारची रचना त्या ध्वजाची आहे. आणि त्यामुळे तो ध्वज तशाच पद्धतीने लागला पाहिजे, कारण आपण जेव्हा दांडीला लावतो त्यावेळेला उलटा होऊ शकतो रंग. तसं न करता पहिल्यांदा निळा, नंतर लाल, पिवळा, पांढरा आणि केशरी अशाच पद्धतीने तो रंग गेला पाहिजे. अतिशय सुंदर अशा भाषेमध्ये नागले सरांनी आणि गीतातूनही पंचशील ध्वजाचं महत्त्व त्यांनी निषेध केलं. त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे अतिशय मनापासून अभिनंदन. यानंतर आपले संस्थापक अध्यक्ष साळवे साहेब यांना विनंती करते की त्यांनीही आपला अनुभव या ठिकाणी व्यक्त करा. आमच्या या पहिल्या वर्षावास कार्यक्रमाचे आदरणीय अध्यक्ष अवसरी साहेब, आमच्या महिला अध्यक्षा गळवीताई आणि व्याख्याते नागले साहेब आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम सर्वांना वर्षावासाच्या कार्यक्रमाच्या शुभेच्छा. आपणा सर्वांना कल्पना असेलच, भगवान बुद्धांनी वर्षावास करण्याचे आदेश
का दिले होते हे आपण पहिल्यांदा पाहिलं पाहिजे. वर्षावास सर्वप्रथम आपल्या भारतामध्ये भगवान बुद्धांनी सुरू केले, आदेश दिला आणि सुरू झाला. त्यानंतर मग इतर जे जे बौद्ध राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांमध्ये वर्षावासाचा कार्यक्रम तेव्हापासून ते आज तागायत चालू आहे. तर त्याच्या प्रामुख्याने 2 कारणं होते. वर्षावास म्हणजे वर्षा म्हणजे पाऊस, पावसातलं वास्तव्य, वास म्हणजे वास्तव्य. तर पूर्वी म्हणजे आता सुद्धा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेतकरी पेरणी करत असतात, आजही करतातच. आणि जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये ते जे पेरणी केलेलं धान्य असतं ते धान्य उगवलेलं असतं, थोडं सुरुवात झालेली असते ते. आणि पूर्वी भंते बौद्ध भिक्खू हे फार मोठ्या प्रमाणात पायी चालत या गावावर त्या गावावर असे फिरत असत, धर्माचा प्रचार प्रसार करत असत. पावसाळ्यात बौद्ध भिक्खूंना सुद्धा फार त्रास होता. म्हणजे बौद्ध भिक्खू म्हणजे आता जसं आपण रेनकोट घालतो वगैरे, त्या काळी काही तशी परिस्थिती नव्हती. म्हणजे बौद्ध भिक्खूंना पायी प्रवास करायला लागायचा सगळीकडे. आणि त्याच्यामुळे पाऊस लागल्यामुळे, सतत पावसात असल्यामुळे ते आजारी पडत असत. आजारी पडायचे आणि आजारी पडल्यानंतर फार म्हणजे बराच काही त्रास व्हायचा. तर त्यांना बौद्ध भिक्खूंची सेवा कशी कोण करणार हा सुद्धा एक प्रमुख मुद्दा होता. आणि दुसरा मी पहिला सांगितल्याप्रमाणे शेतकरी म्हणजे त्यावेळेस तर काही रस्ते वगैरे असे काही नव्हते. म्हणजे बौद्ध भिक्खूंना शेतातून जावं लागायचं. आणि शेतातून जात असताना त्या शेताचं म्हणजे पेरणी केलेलं धान्य त्याचं नुकसान होऊ नये हा भगवान बुद्धांनी फार मोठा विचार केला होता. की बाबा बौद्ध भिक्खू जाताना त्यांना रस्तेच नाही आहेत दुसरे, कुठून तरी शेताच्या कडेने किंवा असं जावं लागायचं. तर शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणजे किती भगवान बुद्धांचे विचार किती महान होते. तर ह्यासाठी भगवान बुद्धांनी आदेश दिला आणि तेव्हापासून हा वर्षावासाचा कार्यक्रम चालू आहे आणि आज सगळ्यात चालू आहे. वर्षावासाच्या कार्यक्रमामध्ये फक्त काय बौद्ध भिक्खूंनाच भगवान बुद्धांनी आदेश दिलेले नाही आहेत, तर आपल्यासाठी सुद्धा काही कर्तव्य आहेत. तर ते सुद्धा आपण पाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर ते मी आपणाला थोडं लिहून आणलेत, मी वाचून दाखवतो. उपासकांचे कर्तव्य वर्षावासाच्या कार्यक्रम पिरियडमध्ये सकाळी लवकर उठणे, विपश्यना करणे, ध्यान करणे, बुद्ध पूजा करणे, वंदना म्हणणे, दिवसा न झोपणे. म्हणजे वर्षावासाच्या कार्यक्रमामध्ये आपले जे कर्तव्य आहेत ते सर्वांनी पाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सायंकाळी सुद्धा बुद्ध पूजा करणे, सायंकाळी हलकं जेवण करणे. म्हणजे भगवान बुद्धांनी आपल्याला सांगितले बरं का आपले कर्तव्य. आता आपल्या सर्वांना कल्पना असेल, परंतु रिपीट करतो मी परत. रात्री झोपताना स्वतःचे आत्मपरीक्षण करणे. म्हणजे हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे बघा. जर आपण रात्री झोपताना आत्मपरीक्षण केलं तर मला वाटतं बरेच काही ज्या म्हणजे त्रासदायक गोष्टी असतात त्या ऑटोमॅटिकली जातात. की बाबा आपण दिवसभरात काय केलेलं आहे. तर ह्याचं आत्मपरीक्षण केलं म्हणजे बघा 2500 वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी हे कर्तव्य सांगितलेले आहेत आपल्याला. उपासकांनी पंचशिलाचे आणि जमलं तर अष्टशिलाचे पालन करणे. आता पंचशील आणि अष्टशील सांगायला एवढा वेळ नाही आपल्याकडे. तर या काळात बौद्ध भिक्खूंना भोजनदानास आपल्या घरी आमंत्रित करणे. त्यानंतर सातत्याने बुद्ध विहारात जाणे. आता आपण तर बहुतेक लोक विहारात असतातच दिवसभर. आपापसात धम्मावर चर्चा करणे. म्हणजे आपापसात चर्चा जर केली तर त्याची प्रगती आपल्याच बुद्धीमध्ये वाढ होऊ शकते आणि होते सुद्धा. तर बाबासाहेबांनी आपल्यासाठी दिलेला बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे पालन करून इतरांना समजावून सांगणे.
म्हणजे आमच्या अलकाताई गायकवाड जसं काम करतात फार मोठ्या प्रमाणात म्हणजे त्याचा फायदा होतो. इथं जे काही व्यायामाचे प्रकार शिकवणे, हास्य क्लब चालवणे आणि विहारात इतर समाजाचे लोक येऊन आपल्या भगवान बुद्धांची पूजा करतात, म्हणजे हे फार महत्त्वाचं आहे. तर हे सुद्धा ताई हे त्यातलंच एक कार्य आहे. तर हे कार्य असे वर्षवासामध्ये जे काही कर्तव्य आपल्याला दिले तर आपण सर्वजण माझ्यासहित आपण सर्वांनी आपण पाळण्याचा प्रयत्न करूया. मला बोलण्याची संधी दिली ताईंनी, त्याबद्दल आभार. मी इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत. खूप मोलाची माहिती या ठिकाणी साळवे साहेबांनी दिलेली आहे. भिक्खूंची कर्तव्य काय आहे आजच्या एकूण वर्षावासामध्ये आणि नेहमी, त्याचबरोबर उपासकांची कर्तव्य नेमकी काय आहे, उपासिकांनी काय करायचं आहे. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पौर्णिमा, अमावस्या आणि 2 अष्टमी ज्या महिन्यामध्ये येतात त्या 4ही दिवशी उपोषण व्रत करायचं असतं. आणि हे जेव्हा उपोषण व्रत आपण करतो, व्रत हा आपला शब्द आहे पण आता इतरांनी तो घेतला आहे. आपण व्रत म्हटलं तर आपण हिंदूमध्ये आहोत का असा अर्थ नाही आहे त्याचा. जसं आता साळवे साहेबांनी सांगितलं की अष्टशिलाचं पालन केलं पाहिजे. म्हणजे या अष्टशिलाच्या पालनामध्ये 3 पुढची जी शिला आहेत या शिलांमध्ये उच्च शयनावरती आपल्याला झोपू नये असा आदेश त्यांनी दिला. म्हणजे खाली झोपावं, सतरंजी टाकून म्हणजे गादीवर झोपू नये. त्यानंतर अलंकार घालू नये जास्त, सोन्या चांदीचे आपल्याला जे आवडतात ते महिलांनी पुरुषांनी. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या शृंगारिक गोष्टी करू नये असं थोडक्यात त्याचा अर्थ आहे. म्हणजे हे जे अष्टशिला आहे आणि पहिले जे आपण 5 शिला आपण पाळतो तर हे सगळ्या अष्टशिलामध्ये आपल्याला जास्तीत जास्त त्याचं पालन कसं होईल याकडे आपण लक्ष देऊया. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आज संकल्प करूया की उपासकांची जी कर्तव्य आहेत ती खरोखरच मी मनापासून पाळीन आणि तो पाळण्याचा प्रयत्न करीन, ध्यान करीन. संध्याकाळी स्वतःचं परीक्षण करीन की आज दिवसभरामध्ये मी कसा वागलो, कसे वागले आणि आपल्यामध्ये असलेले जे विकार आहेत ते विकार घालवण्याचा आपण नक्की प्रयत्न करू. यानंतर आपण पुढच्या नियोजन जे केलेलं आहे वर्षावासाच्या कार्यक्रमाचं 31 जुलैपर्यंत केलेलं आहे. पुढच्या रविवारचा कार्यक्रम मी वाचून दाखवते. आणि त्याचबरोबर या एकूण 3 महिन्यामध्ये अल्पाहार कोणी द्यायचा आहे त्याचंही नियोजन आपण केलेलं आहे. या व्यतिरिक्त जर कोणाला द्यायचा असेल तर गुरुवारी महिलांची वंदना असते आणि ही महिलांची वंदनेची वेळ मुद्दाम आपण वर्षावासाच्या काळामध्ये बदललेली आहे. ती आपण 4च्या ऐवजी 6 केलेली आहे की किमान गुरुवारी तरी या ठिकाणी आपल्या विहारामध्ये होणारं आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं पठण होतं, वाचन होतं, तेही महिलांना त्याचा लाभ व्हावा यासाठी आपण वेळ बदललेली आहे. महिलांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे आणि वेळ आपली लक्षात ठेवायची आहे की संध्याकाळी 6 ते 8पर्यंत आहे. आपल्या विहारातलं ग्रंथवाचन 8:30पर्यंत असतं, तर ज्यांना थांबायचं ते 8:30पर्यंतही थांबू शकतात. पण आपली वेळ जी आहे ती बदललेली आहे, ती सगळ्यांनी लक्षात ठेवावी महिलांनी. आणि ज्यांना कोणाला अल्पाहार द्यावासा वाटेल या व्यतिरिक्त, या रविवार व्यतिरिक्त त्यांनी गुरुवारी दिला तरी चालेल, त्यावेळेला संख्या आपली या ठिकाणी जास्त असते. पुढच्या रविवारचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम 24 जुलैला सकाळी 10:30 ते 12:30 या वेळेत होईल. यावेळेसचे वक्ते आहेत रंजन इंगळे सर आणि त्यांचा विषय आहे बौद्ध धम्म आणि 4 आर्य सत्य. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत बाळासाहेब साळवे. सूत्रसंचालन आहे विजय नाखले सर. गीत म्हणणार आहेत मुरलीधर लोखंडे सर. आभार दिलीप गजवार सर आणि अल्पाहारही तेच दिलीप गजवार सर देणार आहेत. तर असं पुढच्या रविवारचं नियोजन आहे, तर सर्वांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे.
जास्तीत जास्त आपल्या या वर्षावासाच्या काळामध्ये ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि मिळालेलं ज्ञान पुढच्या 9 महिन्यामध्ये, म्हणजे हे 3 महिने गेल्यानंतर पुढच्या 9 महिन्यामध्ये देण्याचाही प्रयत्न करायचा आहे आणि आपल्यामध्ये खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवण्याचाही प्रयत्न करायचा आहे. तर यानंतर आजचा ज्यांच्याकडून आपल्याला अल्पाहार आहे असे ज्येष्ठ कार्यकर्ते आपले TN नागले सर यांना विनंती करते त्यांनीही या ठिकाणी 2 शब्द बोलावे. सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय देव. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाई आणि सर्वांना आदरणीय असलेले छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगे महाराज, शाहू महाराज आणि सर्व उपासक उपासिकांना माझा मैत्रीपूर्ण जय. मी 1 महिन्यापूर्वीच आमचे अध्यक्ष आहेत अवसरे साहेब यांना मी विनंती केलेली होती की तुम्ही मला वर्षावर्षामध्ये जे पहिलं प्रवचन होणार आहे त्या प्रवचनाला माझा खिलदान राहील आणि त्यांनी माझी विनंती मान्य केली आणि आज योगायोग असा आम्ही दोन्ही नातल्यांकडून आज आमचं खिलदान आहे आणि त्यांनी पण सुद्धा आणलेलं आहे. तर काय दोघांच्या मिळून आज खिलदानाचा कार्यक्रम आहे. सांगायचं म्हणजे माणसाच्या मागे दुःख असतंच, पण ते दुःख निवारण करणं गरजेचं असतं. कारण का दुःख निवारण केलं नाही आपण दुःखामध्ये बुडत राहतो. खरंच माझ्या जीवनामध्ये ते झालेलं आहे असं सांगायला हरकत नाही. माझा कालच माझ्या आईचा 11वा स्मृतिदिन माझ्या घरी परिसरात गेला. त्याचप्रमाणे माझा वाढदिवससुद्धा त्याच दिवशी असतो, पण मी माझा वाढदिवस त्या दिवशी साजरा न करता मी माझ्या मुलीने मला तुम्ही कितीतरी वर्ष झाले की कुठल्या कपडे तुम्ही चांगले घातलेले नाही, तर तुम्ही तुमच्या यावेळेस तरी तुम्ही चांगले ते घ्या. तुमच्या आईला 12 वर्ष होत आलेले आहे, तर तिने मला हा माझ्या जो परिधान केलेला जो ड्रेस आहे तो तिने मला स्वतःच्या कमाईने करून दिलेला आहे. अशी माझ्या प्राजक्ता तिचे खरोखरच मी आभार मानले पाहिजे. आणि कालचा माझा वाढदिवस आज मी साजरा करतो. कारण मी महाराष्ट्रामध्ये मला कधी वाढदिवस साजरा केला नाही. कारण का पुढे माझी आई दिसायची म्हणून मी मागेच राहायचं. बाबा तू पुढे अस, कारण का तू जन्म दिला नसता तर मी हे जगसुद्धा बघितलं नसतं आणि हे जग बघायला तूच खरी साथीदार माझी आहे असं म्हणून त्याने मला सतत काय माहीत योगायोग म्हणायचा काय नशिबाचा एक हे म्हणा का योगायोग असा की ज्या दिवशी शनिवार होता त्याच दिवशी माझ्या आईचा मृत्यू झाला आणि आज 11 वर्षानंतर काल शनिवार होता आणि तो शनिवार म्हणजे माझा वाढदिवस, तिचा मृत्यू दिवस आणि त्याच दिवशी मी माझ्या घरी परिधान पाठ घेतला आणि मला खूप धन्य असं वाटतं की आपण काहीतरी जीवनात स्वार्थ चांगलं करतो म्हणून आपल्याला काहीतरी पुण्य हातात मिळतं. अशी एक कल्पना मी समोरून उभी केली आणि मी अध्यक्ष साहेबांना म्हणालो होतो की मला बोलू द्या 2 शब्द. तर आज माझ्या आईच्या स्मृतिदिनानिमित्त मी विहाराला 500 रुपये दान करत आहोत. तसेच 6 महिन्याची वर्गणीसुद्धा मी विहाराची ते सुद्धा अध्यक्ष साहेब यांना यांच्याकडे समर्पित करणार आहोत. त्याचप्रमाणे वाचनालयासुद्धा मला 500 रुपये देणे होते, ते सुद्धा मी आज आपले बगाडे साहेब आहे यांना मी सुद्धा समर्पित करणार आहोत. आणि मी आज माझ्या कुटुंबाने जो खीरदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या खीरदानाचा सर्वांनी स्वाद घ्यावा आणि काही जरी चुका झाल्या असतात तर माणसाला क्षमा करून मागितली की सर्व सुख आपले हे निवडून होतं बरं का. तर मला बोलण्याची संधी दिलेली आहे. मी आजच्या ही संस्था आपले अध्यक्ष आयुष्यमान अवजरे साहेब यांना मी खरोखर धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो. यानंतर वर्षावर्षाचा कार्यक्रम
संधी देतात, बोलण्याचं प्रवचन करण्याची सुद्धा संधी देतात. ज्यांना काही काही बोलता येतं त्यांनी आपलं नाव द्यावं अध्यक्ष साहेबाकडे. आणि खरोखर त्या या 3 महिन्यामध्ये आपलं प्रवचन सादर करण्यात काहीच हरकत नाही असं मी अध्यक्ष साहेबांना विनंती करतो. म्हणजे जे स्वतःहून सांगत असतील त्यांचे नाव घेऊन प्रत्येक आपल्या रविवारी त्यांना आमंत्रित करावं असं मी त्यांना विनंती करतो. आणि यानंतर मी इथेच थांबतो आणि सर्वांना माझ्या माहिती जय जय. नाखले सरांच्या आईला विनम्र अभिवादन. आणि नाखले सरांचा वाढदिवस आहे तर त्यासाठी आपण 3 टाळ्यांमध्ये त्यांना शुभेच्छा देणार आहोत. 1 2 3. 1 2 3. 1 2 3. धन्यवाद सर. नाखले सर नेहमीच या ठिकाणी आपली कलाकृती दाखवत असतात. पौर्णिमेला खूप छान या ठिकाणी श्रावणी सजवत असतात. आणि दानाचं महत्त्व तेच आपल्याला खरं तर त्यांनी आदर्श घालून दिलेला आहे. तर पुन्हा एकदा मी त्यांचं आपल्या संघाच्या वतीने अभिनंदन आणि आभार. यानंतर अध्यक्षीय भाषण होईल. त्यानंतर पुढचा कार्यक्रम सांगेल. विचारमंचावर उपस्थित असलेले बहुजन हिताय संघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब साळवे, सूत्रसंचालन करणाऱ्यांच्या महिला अध्यक्ष लताताई दळवी, बहुजन हिताय सार्वजनिक ग्रंथालय वाचनाचे अध्यक्ष बगाडे सर, उपस्थित बंधू आणि भगिनी, आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण आपल्या विहारामध्ये वर्षावर्षाचा कार्यक्रम आयोजित करत असतो. 13 तारखेला आषाढ पौर्णिमा झाली. गेल्या आठवड्यात भरपूर पाऊसही झाला. अशा पावसामध्ये महिला भगिनींनी 1 दिवसाचे शिबिर या ठिकाणी विहारात आयोजित केलं आणि त्या कार्यक्रमाला बहुतेक महिला या ठिकाणी उपस्थित होत्या. त्यांचं मी अभिनंदन करतो. अशा पावसात देखील त्यांनी 1 दिवसाचं शिबिर संपन्न केलं. त्या शिबिराला भंते सुदर्शन हे प्रामुख्याने उपस्थित होते आणि त्यांनी इतकं छान व्याख्यान दिलं. मनाची एकाग्रता असल्यामुळे आपल्याला त्याचे किती फायदे होतात. आणि बोधिसत्व चॅनलने बोधिसत्व वंदना चॅनलने तर संपूर्ण कार्यक्रम संपूर्ण दिवसाचा रेकॉर्डिंग करून संपूर्ण महाराष्ट्र भारताच्या बाहेर सुद्धा तो गेलेला आहे. मी तो कॅनडाला सुद्धा पाठवला. माझी भावाची कॅनडाला आहे. आपले महेंद्र जाधव सुद्धा परवाच कॅनडाला गेलेले आहेत. आणि अमेरिकेला काही आपले बोधिसत्व सहकारी रुग्णालयाचे काही कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत. त्यांनी सुद्धा हा कार्यक्रम आपला पाहिलेला आहे आणि त्यांनी अभिनंदन पण आपल्याला निरोप दिलेला आहे. तेव्हा ह्या अशा कार्यक्रमाची बोधिसत्व वंदनेमार्फत प्रचार आपण करीत आहोत. तेव्हा मी त्यांना त्यांचे संस्थापक त्यांचं मी अभिनंदन करतो की ते आपला कार्यक्रम संपूर्ण त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग करून आपल्याला सर्वांना देत आहे. आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण दर रविवारी साप्ताहिक वंदनेमध्ये प्रवचन मालिका देखील आपण सादर करीत असतो. मी प्रबोधक प्रेरणावरती व्हॉट्सअपवरती टाकलेले विषय 100 ते 120 विषय आहेत. ज्या कोणा सभासदांना त्या विषयाला धरून काही प्रवचन द्यायचं असेल तर त्यांची नावं विषय महिला अध्यक्ष किंवा माझ्याकडे द्यावे. म्हणजे नियोजन करताना आम्हाला ते बरं
3 महिन्याच्या कालावधीमध्ये विहारात आपली उपस्थिती दाखवा. त्यामुळं काय होतं, आपला नावाचा प्रचार आपल्याला आपल्या ज्ञानात भर पडते. तर जे जे इच्छुक असतील, कोणाला गीत म्हणायचं असेल, कोणाला अध्यक्ष, कोणाला सूत्रसंचालन, आम्ही जरूर त्यांचा विचार करतो आणि त्याप्रमाणे नियोजन करतो. आता दळवीताईंनी सांगितलं की कोणाला अल्पहार द्यायचा असेल, कोणाला कीर्तन करायचं असेल पौर्णिमेला, तर ते स्वच्छेने करू शकतात. आता जवळपास आमचा अल्पहारचा कार्यक्रम तर जवळपास निश्चित झालेला आहे 3 महिन्याचा. मागच्या रविवारी सर्वांनी इच्छुक लोकांनी नावं दिलेली, त्याप्रमाणे त्याचं नियोजन केलेलं आहे. तेव्हा असं प्रत्येक रविवारी उपस्थिती दाखवावी महिलांचं. पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो त्यांच्यासाठी. पुन्हा एकदा त्याचप्रमाणे या विहारामध्ये सकाळी 6 वाजता आमच्या अलकाताई गायकवाड आणि आमच्या लताताई दळवी या योगासन घेतात. 25 ते 30 महिला या ठिकाणी दररोज सकाळी उपस्थित असतात. पावसामुळे गार्डनमध्ये व्यायाम करायला मिळत नाही, त्यामुळे त्यांनी माझ्याकडे परवानगी मागितली आणि आपला जो वरचा जो हॉल आहे त्या हॉलमध्ये योगासन करतात. अत्यंत चांगली गोष्ट आहे. सकाळपासून बिझी राहतात. आताच आमचे संस्थापक अध्यक्ष साहेबांनी वर्षावासामध्ये आपल्या उपासकांचे काय कर्तव्य असतात, कुठले नियम पाळायचे असतात, ते खूप त्यांनी सांगितलेलं आहे. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आमचे पोपट मोरे साहेब यांनी खूप सुंदर गीताने सुरुवात केली. त्याचप्रमाणे पंचशील धर्माचे महत्त्व आमचे संघाचे सचिव विजय नागले सरांनी चांगल्या प्रकारे आपल्याला सांगितलेलं आहे. तसेच आज त्यांचा म्हणजे काल त्यांचा वाढदिवस होता आमचे ताराचंद नागले सर, त्यांच्या कालच त्यांच्या मातोश्रीचा 11वा स्मृतिदिन होता. तेव्हा दोन्ही त्यांनी त्यांचा वाढदिवस व आईचा स्मृतिदिन या निमित्ताने आपल्याला विहाराला खीरदान दिलेलं आहे त्यांनी. तेव्हा मी त्यांचं अभिनंदन करतो. आज एका महिलेचा सुद्धा वाढदिवस आहे, स्मृती कांबळे, याही उपस्थित झालेले आहेत. त्या स्मृती कांबळे भगिनी बाळासाहेब साळवेंचे वाढोत्री म्हणून राहतात आणि ते हास्य क्लबमध्ये सामील झालेले आहेत आणि आपल्या संघाचे सदस्यत्व स्वीकारणार आहेत. आजच ते भारतीय वंचित आघाडी बहुजन आघाडी बहुजन आघाडीचे ते काम करत असतात. त्यांना त्यांच्यासाठी शुभेच्छा देतो. त्याप्रमाणे नागले सरांना आणि स्मृती कांबळेंना मी आपल्या संघात हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भीम. स्वीटी कांबळेंना सुद्धा, ताईंना सुद्धा या ठिकाणी 3 टाळ्यांमध्ये आपण त्यांना शुभेच्छा देऊ. 1 2 3. आज आपले आजचे वक्ते विजय नागले सर यांच्या आईचा स्मृतिदिन, तर त्यांनाही विनम्र अभिवादन. धम्मपालन गाथा घेण्या अगोदर आपण नागले सरांच्या आई आणि विजय नागले सरांच्या आई यांच्या आईंसाठी आपण 2 मिनिटं उभे राहणार आहोत आणि नंतर धम्मपालन गाथा घेणार आहोत. आपला हा जो सकाळपासूनचा जो कार्यक्रम आहे तो अतिशय छान झालेला आहे आणि उपस्थिती पण खूप चांगली आज आहे. तर अशीच उपस्थिती कायम राहावी आणि आणखीन वाढावी यासाठी मी विनंती करते. आणि यानंतर अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचा आभार रवी वाघमारे करतील. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आभार मानावे. सर्वांना मैत्रीपूर्ण जय. वर्षावासाच्या पहिल्या पुष्पानिमित्त आज खूप छान गर्दी जमा झालेली आहे. 100% हॉल भरलेला आहे असं म्हणता येईल. आणि अशीच उपस्थिती बौद्ध उपासक आणि उपासकांची पूर्ण वर्षावासानिमित्त असेल अशी अपेक्षा करण्यात हरकत नाही. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात पोपट मोरे साहेब यांनी
गीत गाऊन केली. त्यांची तब्येत ठीक नसताना देखील त्यांनी आज त्यांचा म्हणजे जो नेहमीचा जो आवाज आज थोडासा पण तरी देखील त्यांनी चांगला गायण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासाठी त्यांचे खूप खूप आभार. याशिवाय आजच्या सूत्रसंचालिका दळवीताई यांनी देखील खूप सुंदर असे कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यांचे देखील खूप आभार. त्यासोबतच आजचे आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते नागले सर यांनी धम्मध्वज आणि ध्वजाबद्दल पूर्ण माहिती दिल्याबद्दल आणि बऱ्याच गोष्टी आज ध्वजाबद्दल नवीन अशा काळात खूप छान असं त्यांनी आज प्रवचन केलं आणि एकदम वेळेत केलं वक्तशीर. त्याबद्दल देखील त्यांचे खूप आभार. त्यासोबतच आपल्या सगळे एकदम संघाचे त्यांचे देखील विशेष आभार. कारण की त्यांनी बौद्ध बंदे वर्षावासानिमित्त त्यांची काय जबाबदारी असते आणि काय कर्तव्य असते, तर उपासकास देखील बरीच कर्तव्य आहेत, त्याचा देखील उहापोह केला. त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. सोबतच संघाचे अध्यक्ष अवसरे साहेब नेहमीच सर्वांना प्रोत्साहन देत असतात. आयत्या वेळेस देखील ते विशेष विनंतीला मान देऊन प्रत्येक गोष्ट म्हणजे सक्सेसफुली करत असतात. त्यांचे देखील विशेष आभार. यासोबतच बोधिसत्व वंदना चॅनलचे कॅमेरामन सतीशजी दळवी यांचे देखील विशेष आभार. त्यांनी देखील आपल्या या चॅनलनिमित्त चॅनलच्या मार्फत हा कार्यक्रम जवळजवळ यूट्यूबमार्फत सगळीकडेच पोहोचतो आणि जे उपस्थित नाही राहू शकत ज्या वेळेला ते नंतर देखील हा कार्यक्रम पूर्ण पाहू शकतात आणि कधीही पाहू शकतात. त्यांचे देखील आभार. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बौद्ध उपासक उपासिका या सर्वांचे तुम्ही देखील आज उपस्थित राहिल्याबद्दल संघातर्फे माझ्यातर्फे खूप आभार. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. प्रवीणने अतिशय सुंदर अशा शब्दामध्ये सर्वांचे आभार मानले, त्याबद्दल त्यांचे देखील आभार. आज या कार्यक्रमामध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला खऱ्या अर्थाने, तर त्यांना पुष्प देऊन या ठिकाणी त्यांचे आभार मानण्यात येत आहे, ते त्यांना सांगायचं आहे. तर सुरुवातीला पोपट मोरे साहेब यांचे साडेसाहेब फूल देऊन सत्कार करते. स्वागत गीत अतिशय खऱ्या अर्थाने बुद्धांचं गीत, पंचशील ध्वजाचं गीत त्यांनी या ठिकाणी गायलेलं आहे. तर तब्येत बरी नसताना देखील यानंतर आजचे वक्ते यांनी पंचशील ध्वजाचं महत्त्व या ठिकाणी खूप छान सांगितलं, तर त्यांचा देखील सत्कार फूल देऊन होत आहे. साडेसात जोरात टाळ्या. संस्थापक अध्यक्ष साळवे साहेब यांचा सत्कार बगाडे सर करते. उपासकांची कर्तव्य आपल्याबरोबर घेऊन जायचे आणि तसं वागायचा प्रयत्न करायचा आहे, लक्षात ठेवून. यानंतर आजचं खिरदान आणि अल्पाहार हा नाखले सर दोघे विजय नाखले सरांच्या आईचा 5वा स्मृतिदिन आहे आज, त्यानिमित्त त्यांनीही अल्पाहार आणलेला आहे, तर त्यांचाही या ठिकाणी सत्कार झाला. माझ्या वयाला 77 वर्ष झालेले आहेत. तरुणांना लाजलेला असा उत्साह आहे त्यांचा, तिथून चालत येतात घरापासून ते या ठिकाणी. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांनी सर्वांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता त्यांच्या आचरणातून शिकवली असे आपले अध्यक्ष अफजल साहेब यांचाही सत्कार साडेसाहेबांनी करावा. आपल्या नवीनच सभासद झालेल्या स्वीटीताई यांचाही वाढदिवसानिमित्त त्यांचा फूल देऊन सत्कार होत आहे. अलकाताई
आणि सभासद नसली तरी आधीपासूनच ती खरं तर आपल्या विहारामध्ये कार्यशील झालेली आहे. प्रत्येक गुरुवारी ती या ठिकाणी येते आणि लाभ घेते, बोलते, मनोगत व्यक्त करते. म्हणजे ही तिचे कार्यकर्तीचे गुण आपल्याला दिसून येतात. तर ते आणखीन जास्त या ठिकाणी काम करेल उत्साहाने. यानंतर रवी वाघमारे यांनी आपण म्हणले त्यांचाही सत्कार देऊन होईल. विजय नागले सर. यानंतर आपल्या अगोदर म्हणजे मी आले की लगेचच माझ्या मागे माझा पुतण्या सतीश हा या ठिकाणी आला. दरवेळेला मी आले की माझ्याबरोबर येतो की मला मदत होईल खुर्च्या मांडण्यासाठी किंवा काय. तर तेव्हापासून तो या ठिकाणी आलेला आहे आणि त्याने चित्रीकरण तो करत आहे. तर त्याचेही आभार या ठिकाणी मानण्यात येत आहेत. विजय नागरे सर यांना विनंती करते की त्यांनीही त्याचा फूल देऊन सत्कार करावा. आपल्या या ठिकाणी खरं तर महिलांचं प्रबोधन करण्याचं खरं काम आपल्या योगाच्या माध्यमातून या ठिकाणी करतात त्या अलकाताई. त्यांनी या ठिकाणी आल्यानंतर सर्व धर्म जातीचे जरी महिला असतील ध्यानाची सवय कशी लागावी. तर ध्यानाचा एक प्राणायामामध्ये प्रकार आहे पण तो आणखीन वाढवून त्यांनी रोज सकाळी ध्यान घ्यायचं सत्र सुरू केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन. तर त्यांचाही सत्कार या ठिकाणी होत आहे. तर लताताई बनसोडे यांना विनंती करते की त्यांनी पुढे यावं. खूप सुंदर असा योगा पावसाळ्यात सुद्धा चालू आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी तर जवळजवळ 42 लोक पुरुष आणि महिला जास्त होत्या. तर एवढे त्या ठिकाणी जमा झाले आणि ज्या दिवशी शिबिर झालं त्या दिवशी अतिशय छान ध्यान घेतलेलं आहे सुनीताताई गजबार. आज आलेले आहेत का त्या? तर त्या दिवशी महिलांनी जी उपस्थिती दाखवली आणि रमाताई मोहोड असतील, आपल्या गजबारताई असतील आणि आपल्या अवचरताई सगळ्या महिलांनी या ठिकाणी खूप छान योगदान दिलं. त्याबद्दल मी शब्द सुमनांनी त्यांचे मनापासून आभार मानते. आणि यानंतर आज पहिलं पुष्प आणि ज्या जोशाने ताईने सुरुवात केली त्या संचालन करत्या लताताई धागडे यांचे पुष्प देऊन एक मिनटं फक्त. आमच्या शेजारच्या 2-3 मराठा समाजाच्या महिला मला भेटल्या आणि त्यांनी आपल्या विहाराची फार वाहवा केली. कारण ते आता गेल्या 30-40 वर्षापासून आम्ही ओळखतोय, शेजारीच राहतोय. परंतु ते म्हटले साहेब किती छान विहार आहे तुमचं. म्हणजे मराठा समाजाच्या महिलांनी आता ते आवर्जून येतात पण त्यांनी स्वतः सांगितलं अलकाताईंचे आपण त्यांचे 3 वेळा टाळ्या वाजून त्यांचं आपण हे करू. मग का त्यांच्यामुळं इतर समाजाचे लोक आपले वाहवा करायला लागले. बोधिसत्व सहकारी रुग्णालयाची ज्या वेळेला संकल्पना मांडण्यात आली त्यावेळेला शेअर्स विकत घेण्याच्या संदर्भात आवाहन करण्यात आलं. सगळ्यात जास्त वर्गणी आपल्या या पंचक्रोशीमध्ये आपल्या प्रबुद्ध प्रेरणा विहार बहुजन याचं सर्व श्रेय अवतरे साहेबांना जातं. त्यांनी प्रत्येकाला सांगितलं. आपल्या घरातले काही लोक त्या ठिकाणी सहभागी करून घेतली आणि हे जे प्रबोधन आहे खूप महत्त्वाचे आहे. आज आपल्याला त्या ठिकाणी कमी पैशामध्ये आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी औषध कमी पैशामध्ये आपल्याला दिलं जातं. तपासणी फी कमी आहे इतरांपेक्षा. तर त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा अशी मी आपल्या बहुजन सहकारी रुग्णालयाच्या स्थानिक कमिटीतर्फे विनंती करते. आणि आपल्याला या ठिकाणी ज्यांनी शेअर्स घेतलेले आहेत त्या सर्वांनी या ठिकाणी एक यादी दिलेली आहे त्याच्यावर सही करावी
ज्यांनी केली नाही ज्यांनी केली त्यांचं आणि सर्टिफिकेट आपलं घ्यावं, जपून ठेवावं, कारण हे शेअर्सचं सर्टिफिकेट आहे. तर सर्वांनी आपला संपूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर ते घ्यायचं आहे आणि आपलं नाव सांगून. तर सगळ्यांनी धर्मपाठवण्यासाठी आणि यांना दोन्ही आईंना आपण विनम्र अभिवादन करण्यासाठी उभे राहूया 2 मिनिटं आणि नंतर धर्मपाठन करतात. साळवे बाळासाहेब साळवे, ज्यांना प्रवचन द्यायचं असेल त्यांनी आपला विषय आणि नाव आपण हे करूया. तर हा सगळा कार्यक्रम संपल्यानंतर ज्यांना प्रवचन द्यायचं आहे त्यांनी आपला विषय आपलं नाव या ठिकाणी अवजरे साहेब किंवा माझ्याकडे द्या. यानंतर अशोक अवजरे साहेब, मोहोळ साहेब, मगाडे सर, गजवाड सुनीता, बाराथे सुजाता, बाराथे प्रियंका, गायकवाड अलका, नागले श्वेता अजय नागले, वाघमारे रवींद्र, दळवी अरुण दळवी सर, दळवी अरुण दळवी सर, भांगडे प्रभाकर, भांगडे प्रभाकर, काढला का? नागले प्राजक्ता, नागले सर, नागले प्राजक्ता, दिवार, म्हात्रे सीमा, दिवार, म्हात्रे ताई, म्हात्रे सीमा, म्हात्रे ताई आल्या का? म्हात्रे ताई, सीमा म्हात्रे ताई, अजून कोणी आपले शेअर्स धारक आहेत पण त्यांचं नाव घेतलं नाही असं कोणी आहे का? अजून कोणी आपले शेअर्स धारक आहेत पण त्यांचं नाव घेतलं नाही असं कोणी आहे? सर्व शेअर्स धारकांसाठी जोरात टाळ्या. सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद. जय हिंद.